व्याजाच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी, वारंवार बलात्काराशिवाय कोल्हापुरात नक्की काय घडलं? व्याजाने पैसे देऊन व्याजाच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी करत वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे। रामा विठ्ठल जानकर या व्यक्तीनं 70,000 रुपयांचे व्याज देऊन तिचे शोषण करण्यास सुरुवात केली। सुरुवातीला पैशाच्या परतफेडीचा दबाव, नंतर ब्लॅकमेलिंग आणि अखेरीस वारंवार बलात्कार या 10 वर्षाच्या छळाच्या प्रवासाने महिलेचे जीवन नरक बनवले। या गुन्ह्याचा तपास कसा उलगडला? पीडित महिलेनं पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी काय संघर्ष केले आणि आरोपीवर काय कारवाई होणार पाहूयात आजच्या जरा हटके स्टोरीज मध्ये। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात जरा हटके। महिलेला ब्लॅकमेल करून जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आल्याचं समोर आले आहे। शहापुरी पोलिसांनी रामा विठ्ठल जानकर वय 46 वर्ष राहणार शिवप्रसाद कॉलनी कदमवाडी कोल्हापूर या आरोपीला अटक केली आहे। फिर्यादी महिलेनं दिलेल्या तक्रारीत 2014 ते 2024 या कालावधीत जानकराने तिला जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे नमूद केले आहे। फिर्यादीत असंही म्हटलं आहे की जानकरने सुरुवातीला 70,000 रुपये 10% व्याजाने दिले होते, मात्र व्याजाच्या पैशासाठी तगादा लावल्यानं त्याने महिलेची असहाय्यता पाहून तिच्यावर जबरदस्ती केली। दारू पाजून बेशुद्ध अवस्थेत तिचे छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करून ते नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत त्याने तिला अनेकदा अत्याचार सहन करण्यास भाग पाडले। फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार जानकरने व्याजाच्या पैशासाठी तिचे राहते घरही 3 लाख रुपयात बळजबरीने नावावरून करून घेतले। त्यानंतर व्याजाच्या मोबदल्यात शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत राहिला। त्याच्या सततच्या धमक्या आणि जबरदस्तीमुळे पीडित महिलेनं शेवटी पोलिसांकडे धाव घेतली। जानकर हा कोणत्याही शासकीय दप्तरी अधिकृत सावकार नसून तो अनधिकृत व्याजानं पैसे देत असल्याचं स्पष्ट झालं आहे। या प्रकरणी पोलीस उप अधीक्षक अजित टिके, निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव अधिक तपास करत आहेत। या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर हादरले आहे। महिलांच्या सुरक्षिततेविषयी मोठे प्रश्न निर्माण झालेत। समाजात असा कुठला गैरफायदा घेणारा सावकार अजून किती महिलांचे शोषण करत असेल? पीडित महिलेने शेवटी आवाज उठवला आणि आज ती अन्यायाविरुद्ध उभी राहिली आहे। समाजानेही आता अशा प्रकारांबाबत अधिक सजग व्हायला हवे। ही फक्त एका महिलेची कथा नाही, अशा कितीतरी महिला आजही अन्याय सहन करीत असतील। त्यांना मदतीची गरज आहे। शोषण थांबवण्यासाठी आवाज उठवा। तसंच याविषयी तुमची मतं, प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। बाकी तुम्हाला तर माहीतच आहे, आपला विषय जरा हटके असतो। पुन्हा भेटू अशाच जरा हटके विषयासह। लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।